मला कावळा आणि साप याची वस्तू सांगणार आहे. एकदा कावळा आणि कोळीने आपलं घरट तयार केलं असताना त्याच्यात अंडी घातलेली असते आणि मग ते अन्नाचं शोधात बाहेर निघाले. मग तेवढ्यात एक मोठा साप आला आणि घरात अंडी बघितली तर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. तो म्हणाला, केव्हा हे झाड माझं घर म्हणून चांगलं आहे, मला इथे अन्नाचे कष्ट करू नको. तर मग तो सगळी अंडी खाऊन टाकतो. संध्याकाळी कावळी आणि कावळा परततात, फक्त आता काही घरात अंडी नाही. मग कावळा म्हणतो की त्या दुष्ट सापानेच आपली अंडी खाल्ली, पण आपण काहीही करू शकत नाही. तो त्यापेक्षा जास्त ताकदवर आहे, म्हणजे शक्तिशाली आहे. पण मग कावळ्याला एक नुकती सुचते, आणि जो जिथे ओंगळ करायला येत असते ना ज्या नदीला, त्या नदीला ते हात ठेवते आपले. तर मग हा फक्तच कावळा काय करतो, आपले चोच जो आहे त्याच्या तोंडात तो हा घेऊन उडा लागतो. तर शिपाई त्याचे धावतात त्याच्या मागे. आणि मग कावळा काय करतो, साप ज्या बियात जात असतो ना त्याच्या बियात जाऊन टाकतो. तर शिपायांना तिथे हात पण सापडतो आणि तो साप पण दिसतो. मग ते त्या सापाला मारून टाकतात आणि हा घेऊन ते निघून जातात. मग कावळा आणि ते पक्षी म्हणजे बाकीचे पक्षी खुश झाले, कारण त्यांचं एक संकट दूर झालं होतं. अशी होती कावळा आणि साप याची गोष्ट.